आज आहे ना मी दूध घालून आलो बरं का, आणि त्यानंतर दूध घालून आल्या बघतो तिथं मांजर उंपाळा घेत होतं बरं का खाली. त्याला मी डायरेक्ट उचलून घेतलं आणि उचलून घेतलं ते डायरेक्ट माझ्या खांद्यावरती चढलं आणि खांद्यावर बसून ऊन खात बसलो मस्तपैकी. म्हटलं चला आज गायला ना डायरेक्ट नदीच्या कडाला नेऊन बांधू, तिकडे बांधाची कड काढायची होती, लय गावात झालं होतं. म्हटलं तिथं चढतीन तरी. आणि त्यानंतर इकडे नदीला पाहतो एकदम फुल अशी काटोकाट नदी भरलेली होती. म्हटलं पाणीच पाणी भाऊ. आणि एक मिनिट बरं का, इकडे बघा हे आपलं गावाचं वावर आहे बरं का. सकाळ सकाळच्या कावळ्या उन्हामध्ये असं काहीतरी दिसतं एकदम असं आहे ना नुसतं चमकत आहे लगभग लगभग. आता गावा संग कांद्याचं रोप पण पाहून घ्या. हे रोप आपलं यावडलंय बरं का. आता याच्यावरून विचार करा कांदे लावायला कधी येते ना आपल्यावाले. आणि त्या कांद्याच्या रोपामध्ये आपली सोयाबीन पण उतरली राव. आता मी आलो होतो बरं का इकडे गाय बांधायला. त्याच्यानंतर घरी गेलो कळालं का तुला गावात बोलाय अर्जंट. गेला नाही तर रेशन कार्डावर नाव आहे. म्हटलं रेशन कार्डावर नाव आहे पटक्या जावं लागतं गावात. गावात गेलो केवायसी करायची होती. तिथलं काम वगैरे आवरलं घरी निघालच होतो का तेवढ्यात आपल्याला आपले गावकरी भेटले. ते म्हणते तुला बरी ब्लॉग बनवतो बरं का. त्यांना म्हटलं धन्यवाद मनापासून आभार, कारण की तुम्ही असं आपल्याला सपोर्ट केला ना आपल्याला पण ब्लॉग बनायला भारी वाटते. मग गावातून आल्यानंतर गेलो बरं का डायरेक्ट खाली. म्हटलं पप्पाला पाणी नेऊन द्या रोटा मारते.